आज आपण बघणार आहोत ज्ञानेश्वरीच्या अध्याय 8 मधील ओवी क्रमांक 201 ते 250. लोहाचे कनक झाले, हे एके परिसे केले, आता अनेक कैचे ते गेले लोहत्व आणि. परिसाच्या स्पर्शाने एक वार सोन्यात रूपांतर झालेले लोखंड पुन्हा कितीही प्रयत्न केला तरी पुन्हा त्याचे लोखंड होणार नाही. म्हणून तूप होनी माग होते, जेवी दूधपणान येची निरुते, तेवी पावोनी जाते पुनरावृत्ती नाही. म्हणून ज्याप्रमाणे एकदा दुधाचे तूप झाल्यावर पुन्हा त्या तुपाला दूधपणा खात्रीने येत नाही, त्याप्रमाणे परमात्म स्वरूपास मिळाल्यावर ते माझे परम साचुकारे निजधाम, हे आंतु वट तुझ वर्म दाविजत असे. तसे माझे स्वतःचे खरे सर्वश्रेष्ठ स्थान आहे. ही माझ्या अंतःकरणातील गुप्त गोष्ट मी तुला सांगितली आहे. यत्र काले त्वनावृत्ती मावृत्ती चैव योगिनः प्रयता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ. हे भरतश्रेष्ठा, योगी पुरुष कोणत्या काळी मेल्यावर पुन्हा जन्माला येत नाहीत आणि पुन्हा जन्माला येतात तो काळ मी तुला सांगेन. देवीचे आणिकेही एके प्रकारे, हे जाणता आहे सोपारे, तरी ते सांडितेनी अवसरे जेथ मिळती योगी. देह त्यागाच्या वेळी योगी पुरुष ज्या माझ्या स्वरूपाशी मिसळतात ते स्वरूप आणखी एक प्रकाराने सहज समजण्यासारखे आहे. अथवा अवचटे ऐसे घडे, जे अनवसरे देह सांडे, तरी मागोते येणे घडे देहासीची. अथवा अकस्मात असे घडते की योग्याचा देह भलत्याच अनुचित काळी पडला तर त्याला पुन्हा जन्माला यावे लागते. म्हणून काळ शुद्ध जरी देह ठेविती, तरी ठेवीत खेवी ब्रह्माची होती. एरवी अकाळी तरी येती संसारा पुढती. म्हणून योग्यांनी योग्य काळी जर देह ठेवला तर ते तत्काळ ब्रह्मरूप होतात. अकाळी देह विसर्जन केला तर पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडतात. तैसे सायुज्य आणि पुनरावृत्ती हे दोन्ही अवसरा अधीन आहाती. तो अवसरू तुझ प्राप्ती प्रसंगे सांगो. याप्रमाणे परब्रह्माशी एकरूप होणे किंवा जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडणे तात्काळ या दोन अवस्था कालाधीन आहेत. प्रसंग आला म्हणून कालानुसार तुला हे सांगतो. तरी एके गा सुगटा, पातलिया मरणाचा माझी वटा, पाचे आपुली लिया वाटा निगती अंती. तर अर्जुना ऐक, मरण काळ आला असता शेवटी पंचमहाभूते आपापल्या मार्गाने निघून जातात. ऐसावरी पडिला प्रयाण काळी, बुद्धी ते भ्रमू न गिळी, स्मृती नवे आंधळी न मरे मन. अशा देह विसर्जनाच्या वेळी बुद्धी भ्रांत होत नाही, स्मृती आंधळी होत नाही आणि मन मरत नाही. हा चेतना वर्गू आघवा, मरणी असे टवटवा, परी अनुभवलिया ब्रह्मभावा गवसनी होऊनी. असा मन, बुद्धी वगैरे इंद्रियांचा समुदाय ज्याचा मरणकाळी ही खटवीत असून जो योगी अनुभवलेल्या ब्रह्मभाव जागृत ठेवतो. ऐसा सावधा समवाहो आणि निर्वाण वेरी निर्वाहो, हे तरीच घडे जरी सावावो अग्नीचा आथी. याप्रमाणे हा अंतरिंद्रियांचा समुदाय
टवटवीत असून ती इंद्रिये मरण येईपर्यंत सावध असणे, हे जर शरीरात अग्नी म्हणजेच उष्णता सोबत असेल तर घडते. पहा पावारेन की उदके, जे देवियाचे दिवे पण झांके, तई असतीच काय देखे, दिठी आपुली. असे पहा की वाऱ्याने किंवा पाण्याने दिवा मारवला गेला तर दृष्टी चांगली असूनही जवळ असलेली वस्तू दिसते का? नाही ना. तैसे देहांतेचे विषम वाते, देह आत बाहेर श्लेष्मा आते, तै विझोनी जाय उचिते, अग्नी जेव्हा. त्याप्रमाणे देहपाताच्या वेळी होणाऱ्या त्रिदोषाने देह अंतर्बाह्य कफाने व्यापला असता अग्नीचे तेज विझून जाते. ते वेळी प्राणासीची प्राणू नाही, तेथ बुद्धी असोनी करील काही, म्हणून अग्निविन देही चेतनान्न थारे. तेव्हा प्राणातच प्राण राहत नाही, तिथे बुद्धी असून काय करणार, म्हणून अग्नी वाचून देहात चेतना राहत नाही. अगादेहीचा अग्नी जरी गेला, तरी देह नव्हे चिखलू ओला, वाया आयुष्य वेळी आपुला, अंधारा गिवसी. अरे, देहातील अग्नी गेला तर तो देह नसून ओला चिखल आहे. अशा स्थितीत आयुष्याचा काळ अंधारात सापडून व्यर्थ जातो. आणि मागील स्मरण आघवे, ते तेने अवसरे सांभाळावे, मग देह तेजुनी मिळावे स्वरूपी की. आणि मागे केलेल्या अभ्यासाचे स्मरण अंतकाळी सांभाळून ठेवून देह टाकून स्वस्वरूपी मिळावयाचे. तव दया देह श्लेष्माचा चिखली, चेतनाची बुडूनी गेली, तेथ मागिली पुढीली हे ठेली, आठवण सहजे. पण देहातील कफरूपी चिखलात ती चेतनाच बुडून गेलेली असते, म्हणून तेथे मागची पुढची आठवण राहत नाही. म्हणून आधीची अभ्यासू जो केला, तो मरण न येताची निमोनी गेला, जैसे ठेवणे न दिसता मालवला दीपू हातीचा. म्हणून ज्याप्रमाणे धनाचा ठेवा दृष्टीस पडण्यापूर्वीच हातातला दिवा मालवावा, तसा आधी केलेला योगाभ्यास मरण येण्यापूर्वीच नष्ट होतो. आता असो हे सकळ, जानपा ज्ञानासी अग्नी मूळ, तया अग्नीचे प्रयाणी बळ संपूर्ण आधी. सारांश: ज्ञानाला मूळ आधार शरीरगत उष्णतेचा आहे आणि मरणकाळी या शरीरातील अग्नीचे पुरेपूर सहाय्य असावे लागते. अग्निज्योतिर्हा शुक्लः षण्मासा उत्तरायणं, तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः. अग्नि, ज्योती, दिवस, शुक्ल पक्ष आणि उत्तरायणाचे 6 महिने या काळात मृत झालेले ब्रह्मोपासक लोक ब्रह्मपदाला क्रमाने पोहोचतात. अंत अग्निज्योतीचा प्रकाशू बाहेरी शुक्ल पक्षूवरी दिवसू आणि सामासामांसी मासू उत्तरायण. तेव्हा शरीराच्या आत अग्निज्योतीचा प्रकाश असून बाहेर शुक्ल पक्ष आणि दिवस, तसेच उत्तरायणातील 6 महिन्यांतील कोणताही 1 महिना. एशिया समयोगाची निवृत्ती लाहुनी जे दे ठेविती, ते ब्रह्मविद भूती परब्रह्म. अशा प्रकारे सर्व चांगले योग जुळून आल्याची खात्री करून घेऊन जे ब्रह्माभ्यासी योगी देहत्याग करतात ते ब्रह्मरूप होतात. अवधारी गा धनुर्धरा, एथवरी सामर्थ्य यया अवसरा, तेवीची हा उजू मार्ग सोपुरा या वयासी.
अर्जुना ऐक, या काळाचे असे सामर्थ्य आहे म्हणून मोक्षाला येण्याचा हा सरळ मार्ग आहे. येथ अग्नी हे पाहिले, पायतरे ज्योतिर्मय दुसरे, दिवस जाणे तिसरे, चौथे शुक्ल पक्ष. येथे शरीरगत अग्नी ही पहिली, त्या अग्नीची ज्योती ही दुसरी पायरी व तिसरी दिवसाची वेळ, चौथी पायरी शुक्ल पक्ष आहे असे समज. आणि सामास उत्तरायण, ते वरचिल गा सोपान, येणे सायुर्जसी सिद्धन पावती योगी. आणि उत्तरायणाचे 6 महिने ही वरची पायरी होय. या 5 पायऱ्याच्या मार्गाने योगीजन सायुज्य पदाला पोहोचतात. हा उत्तम काळू जाणीजे, या ते अर्चिरा मार्गू म्हणिजे. आता अकाळू तोही सहजे, सांगेन ऐका. म्हणून हा देहपातला उत्तम काळ आहे, यालाच अर्चिरा मार्ग म्हणतात. देहत्यागाला अयोग्य काळ कोणता हेही तुला सांगतो, ते तू ऐक. द्रुमो रात्रिस्तथा कृष्णाः षण्मासा दक्षिणायनं, तत्र चांद्रमसर ज्योतिर्योगी प्राप्य निर्वर्तते. आत दूर म्हणजेच धूमयुक्त अग्नी, बाहेर रात्र, कृष्ण पक्ष आणि दक्षिणायनाचे 6 महिने या स्थितीत ज्याचे देहावसन होते तो योगी चंद्रलोकापर्यंत जाऊन परत येतो. तरी प्रयाणचेनी अवसरे, वातुश्लेषु सुभरे, तेने अंतकरणी आधारे कोंदले ठाके. मरणसमयी कफ पित्त वातादी दोषाच्या भराने अंतकरणात अंधार होतो. सर्वेंद्रियाला कडू पडे, स्मृतिभ्रम माझी बुडे, मन होय वेडे कोंडे प्राण. सर्व इंद्रिये काष्ठवत होतात, स्मरणशक्ती भ्रमात बुडते, मन वेडे होते, प्राण घोटाळतो. अग्नीचे अग्निपण जाये, मग जो धूमची अवगा होय, तेने चेतना गिवसली ठाये शरीरीची. शरीरातील अग्नीचे तेज जाते व तो अग्नी धूरमय होतो. त्यामुळे ज्ञानशक्ती शरीरात कोंडून राहते. जैसा चंद्र आड आभाळ, सदट दाटे सजळ, मग गडद ना उजळ, ऐसे झावळे होय. जसे पाण्याने भरलेले काळे ढग चंद्राच्या आड आले म्हणजे उजेडही नाही व अंधारही नाही, अशी झुंजमुंजू स्थिती होते. कामरेना सावध, ऐसे जीवितासी पडे स्तब्ध, आयुष्य मरणाची मर्याद वेळ उठाकी. तसे मेला नाही आणि सावधही नाही, अशी जीविता स्तब्धता येते व आयुष्य मरणाच्या वेळेची वाट पाहत असते. ऐसे मनबुद्धी करणी, सभोवती धुमाकुळाची कोंडणी, तेथ जन्म जोडलिये वाहनी युगची बुडे. याप्रमाणे मन, बुद्धी व इंद्रिये यांच्या सभोवती धूर कोंडून राहतो आणि जन्मभर केलेला योग अभ्यासाचा लाभ वाया जातो. हा गा हातीचे जे वेळी जाये, ते वेळी आणिका लाभाची गोठी के आहे, म्हणून प्रयाणी तव होये ये तुली दशा. पहा, जन्मभर केलेला हातचा योग अभ्यासाचा व्यर्थ गेला, तिथे मरणोत्तर लाभाची गोष्ट दूरच राहिली, म्हणून अंतकाळी अशी दशा होते. आणि देहांतु ऐसी स्थिती, बाहेरी कृष्णपक्षूवरी राती, आणि सामासही ते ओढवती दक्षिणायन. ही अशी शरीराच्या आतील अवस्था, बाहेरही तशीच प्रतिकूलता म्हणजे कृष्ण पक्ष, तशात रात्र
दक्षिणायनातील 6 महिन्याचा कालावधी असा खूप योग प्राप्त होतो. ये पुनरावृत्ती घराणी आघवी एकवटती जयाची या प्रायानी तो स्वरूप सिद्धीची कहाणी कैसेनी आईके. याप्रमाणे जन्म मरणाच्या फेऱ्यात पाडणारा योग आणि त्याच्या अंतकाळी जुळून येतो. त्याच्या कानावर ब्रह्मप्राप्तीची गोष्ट कोठून पडणार. ऐसा जयाचा देह पडे जया योगी म्हणून चंद्रावरी जाणे घडे. मग तेथून मागुता बुडे संसार ये. अशा रीतीने ज्याचा देह पडतो तो योगी असल्यामुळे चंद्रलोकापर्यंत जातो. तेथून पुन्हा मृत्यूलोकी जन्मास येतो. आम्ही अकाळू जो पांडवा म्हणितला तो हा जाणावा आणि हाची धूम्र मार्गू गावा पुनरावृत्तीच्या. अर्जुना, आम्ही ज्याला प्राण प्रयाणाचा अकाल म्हटला तो हाच आहे असे समज आणि हाच पुनर्जन्मरूप गावाला येण्याचा धूम्र मार्ग आहे. येर तो अर्चिरा मार्गू तो वसता आणि असलगू साविया स्वस्थ सांगू निवृत्तीवरी. दुसरा अर्चिरा मार्ग तो निराळा, स्वतंत्र व सुगम आणि शांती सुखाचा कल्याणकारी असून मोक्षाची सरळ प्राप्ती करून देणारा आहे. शुक्ल कृष्णे गती हे ते जगतः शाश्वते मते एकया यात्येना वृत्ती मन्य या वर्तते पुनः. जगाचे प्रकाश रूप आर्चिरादी व अंधार रूप असे 2 मार्ग नित्य आहेत. पहिल्या मार्गाने मनुष्य पुन्हा जन्माला येत नाही आणि दुसऱ्या मार्गाने पुन्हा जन्माला येतो. एसी या अनादी या दोन्ही वाटा एकी उजू एकी अवांटा मनवुनी बुद्धिपूर्वक सुबटा दाविलिया तुझ. अर्जुना, अनादी काळापासून अर्चिरादी आणि धूम्र असे 2 मार्ग आहेत. म्हणून मी दोन्ही मार्ग मुद्दाम विस्तार करून सांगितले आहेत. का जे मार्ग देखावे साच लटिके ओळखावे हिताहित जाणावे हिताची लागी. कारण तू आपले हित साधण्यासाठी चांगली वाट व वाईट वाट कोणती हा खरा खोट्याचा निर्णय करता यावा म्हणून. पाहे पा नाव देखता बरवी कोणी आड घाली काय अथावी का सुपंथ जानोनी आडवी रिगवित असे. पहा, चांगली नाव समोर दिसत असता मुद्दाम कोणी महापुरात उडी घालील काय अथवा राजमार्ग माहीत असताना कोणी आडमार्गाने जाईल काय. जो विष अमृत ओळखे तो अमृत काय सांडू शके. तेवी जो उजू वाट देखे तो अवांटा नवचे. जो विष व अमृत यातील फरक जाणतो तो अमृताचा त्याग करील काय. जसे ज्याला सरळ वाट दिसत आहे तो आडवाटेने जाईल काय. मनोनी पुढे पारखावे खरे कुडे परखिले तरी न पडे अनवसरे काही. म्हणून खरे खोटे पारखून घेणे आवश्यक आहे. अशी परीक्षा केली तर कधीही अनुचित होणार नाही. एरवी देहांती थोर विषम या मार्गाचे आहे संभ्रम. जन्मे अभ्यासिलियाने हनकाम जाईल वाया. तसे केले नाही तर मृत्यू समयी या भ्रांतिकारक धूम्र मार्गाचे मोठे संकट आहे की जन्मभराचा अभ्यास व्यर्थ जाईल. जरी अर्चिरा मार्गू चुकलिया अवचटे धूम्रपंथे पडलिया तरी संसारापाती जुंतलिया भवंतची असावे.
जर अर्चिरादी मार्ग चुकला आणि धूम्र मार्गाला लागला तर संसाराच्या दावणीला बांधला जाऊन जन्म मरणाच्या चक्रात भटकत राहावे लागते. हे सायास देखुनी मोठे आता कैसेनी पा एक वेळ फिटे म्हणून योग मार्ग गोमटे शोधले दोन्ही. या अवस्थेत महान क्लेश लक्षात यावेत. पुढील संकट टळावे साधकाने कसे मुक्त व्हावे म्हणून तुला हे दोन्ही मार्ग स्पष्ट करून सांगितले. तव एके ब्रह्मत्व जाईजे आणि एके पुनरावृत्ती येईजे. परी देवगत्या जो लाहिजे देहांती जेने. एका मार्गाने परब्रह्म स्थिती लाभते तर दुसऱ्या मार्गाने पुनर्जन्म घ्यावा लागतो. मरणकाळी दैवयोगाने ज्याच्या वाटेला तो मार्ग सापडेल त्याप्रमाणे त्याला गती लाभेल. नैते स्मृती पार्थ जानन योगी मुहेती कश्चन तस्मास्तर्वेषु कालेषु योगयुक्त भावार्जुन. पार्था, हे दोन मार्ग जाणणारा कोणताही योगी मोह पावत नाही. म्हणून अर्जुना, तू सर्व काळी योगमुक्त हो. ते वेळी म्हणितले हे नव्हे वाया अवचटे काय पावे. देह जाऊनी वस्तू होवावे मार्गेच की. अर्जुन खिन्न झाला. तेव्हा भगवंत पुन्हा म्हणाले, देहपातानंतर ब्रह्मत्व प्राप्त होते हे म्हणणे व्यर्थ आहे. कारण दैवाने मरणकाळी कोणता मार्ग प्राप्त होतो कुणास ठाऊक, म्हणून हे नको. तरी आता देह असो अथवा जाओ तो केवळ वस्तूची आहो. का जे दोरी सर्पत्व वावो दोरांची कडुनी. जेव्हा देह जाओ अथवा राहो आम्ही तर केवळ पूर्ण ब्रह्मरूपच आहोत. कारण दोरावर जो सापाचा आभास होतो त्यालाही मूळ कारण दोरच असतो. मज तरंगपण असे का नसे ऐसे हे उदकासी कही प्रतिभासे. ते बोलते तेव्हा जैसे तैसे उदकची की. आपल्या ठिकाणी तरंगपण आहे किंवा नाही याची जाणीव पाण्याला असते का. तरंग असतो किंवा नसतो पाणी ज्वलस्वरूपच असते. तरंगाकारेच जन्मेची ना तरंगलोपेन निमेची. तेवी देह जे देहाची वस्तू झाले. तरंगाच्या उत्पत्ती आणि विनाशाबरोबर पाण्याची स्थिती नसते. त्याप्रमाणे जे देहवान असतात ब्रह्मस्वरूप होतात त्यांना विदेही म्हणावे.